सद्गुरू भक्ती मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत. सामान्यतः असे म्हटले जाते की जीवनातील आव्हाने तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक मजबूत बनवतात. प्रत्यक्षात तुम्हाला अधिक मजबूत बनवणारी गोष्ट म्हणजे त्यातून बाहेर पडून पुढील आव्हानांना तोंड देण्याची क्षमता. प्रत्येक समस्या ही नवीन वळणे घेऊन येत असते आणि अनिश्चिततेच्या या क्षणांमध्ये तुम्हाला काय महत्त्वाचे आहे हे पाहण्यासाठी मार्गदर्शक प्रकाशाची एका मित्राची आवश्यकता असते. तुमचा आवडता भगवान गणेश हे गाणं लिहा. अरे माझ्या मित्र गणेशा तू रहा साथ हमेशा. अरे माझ्या मित्र गणेशा नेहमी माझ्यासोबत रहा. हे गाणे बालपणीच्या सर्वात प्रिय आठवणींपैकी एक आहे. आणि अंदाज लावा तुम्ही हे कसे घडवू शकता. कसे? गणपती मंत्राद्वारे जे श्रद्धा आणि व्यावहारिकतेचे परिपूर्ण मिश्रण आहे. गणेश मंत्र जे तुमच्या जीवनातील अडथळे दूर करतात आणि समृद्धी आणतात असे मानले जाते. म्हणूनच बरेचदा महत्त्वाचे काम किंवा पूजा सुरू करण्यापूर्वी या मंत्रांचा जप केला जातो, जे भगवान गणेशांच्या ऊर्जेशी जुळतात, यश, ज्ञान आणि कल्याण सुनिश्चित करतात. असे गणेश मंत्र. पहिला आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. याचा अर्थ म्हणजे अडथळ्यांवरती मात करणे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा हा एक मंत्र आहे जो लाखो सूर्याप्रमाणे तेजस्वी असलेल्या गणपती बाप्पाच्या विशाल स्वरूपाचे आव्हान करतो. या मंत्राचा जप केल्याने अडथळे दूर होण्यास मदत होते आणि ध्येयाकडे जाण्याचा मार्ग सुरळीत होतो. नवीन उपक्रमांच्या सुरुवातीला हे अनेकदा पठण केले जाते. मंत्र म्हणजे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. याचाच अर्थ हे देवा वक्रसोंड आणि विशाल शरीर असलेले लाखो सूर्यासारखे तेजस्वी मी तुला माझ्या सर्व प्रयत्नांमधील अडथळे नेहमीच दूर करण्याची प्रार्थना करतो. या मंत्राचे फायदे म्हणजे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील अडथळे दूर करते, आत्मविश्वास आणि दृढ निश्चय बळकट करते, कामांवर लक्ष केंद्रित करण्यास आणि संपत्ती, शहाणपण आणि यश मिळवण्यास मदत करते. हा मंत्र कोणत्याही वाईट नजरेपासून दूर ठेवतो असे मानले जाते. म्हणूनच ती तुमच्या मार्गातील अडथळे दूर करतो आणि त्याच कारणामुळे लग्न करताना आणि घरातील गरम पूजेमध्ये देखील या मंत्राचा जप केला जातो. मंत्र आहे श्री गणेश मंत्र. याचा अर्थ संपूर्ण कल्याण. मंत्र आहे ओम श्रीं ह्रीं क्लीं ग्लैं गं गणपते वरा वरद सर्व जन्म मे वशमनाय स्वाहा. याचाच अर्थ मी भगवान गणेशाला नमस्कार करतो जो सर्व प्राण्यांना आशीर्वाद देतो आणि त्यांचे रक्षण करतो, संपूर्ण कल्याण सुनिश्चित करतो. लेव्हल सुपरमाइंड तुम्हाला गणेश मंत्राच्या देवी स्पंदनामध्ये स्वतःला विसर्जित करण्याचे आमंत्रण देते. हा मंत्र 108 वेळा ऐकल्याने अपार शक्ती, शांती, समृद्धी, आध्यात्मिक वाढ होऊ शकते. त्याचे पूर्ण फायदे अनुभवण्यासाठी आपण हा मंत्र म्हणणे गरजेचे आहे. समग्र कल्याण आणि आनंद मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी श्री गणेश मंत्र हा एक परिपूर्ण जप आहे. हा एक व्यापक मंत्र आहे जो शरीरातील मानसिक आणि आध्यात्मिक कल्याण सुनिश्चित करतो. एखाद्याच्या जीवनातला आनंद, आरोग्य आणि समृद्धी प्रदान करण्यासाठी भगवान श्री गणेशांना ही विनंती आहे. या मंत्राचे फायदे म्हणजेच यश, शुभेच्छा आणि शांती मिळण्यासाठी मदत करते. शरीराभोवती सकारात्मकतेसाठी एक शक्तिशाली आभा निर्माण करते. तुमचे आध्यात्मिक नाते मजबूत करते. पुढचा आहे गणेश गायत्री मंत्र. ज्ञान आणि ज्ञानप्राप्ती. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. हा यशाचा शक्तिशाली गणेश मंत्र आहे. हा मंत्र मानसिक क्षमता, बुद्धी आणि ज्ञान वाढवतो. नियमित
पठण मनाला प्रकाश देऊ शकते आणि व्यक्तींना योग्य मार्गावरती मार्गदर्शन करू शकते. हा मंत्र आहे ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. याचाच अर्थ ज्याच्याकडे एकच दात आणि वळलेली सोंड आहे त्याला आपण प्रार्थना करतो की तो सदैव वक्र परमेश्वर आपल्या मनाला प्रेरणा आणि प्रकाश देतो. याचे फायदे नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण करते, निर्णय घेण्याची स्पष्टता सुधारते, आध्यात्मिक जाणीव आणि समज वाढवते. गणेश गायत्री मंत्र हा विशेषतः भगवान गणेशांसाठी तयार केलेल्या गायत्री मंत्राचा एक प्रकार आहे. नवीन उपक्रम सुरू करण्यापूर्वीच त्याचा जप केला जात नाही तर परीक्षेदरम्यान चिंता कमी करण्यासाठी, लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि दैनंदिन जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. पुढचा मंत्र आहे ओम गण गणपते नमः समृद्धी आणि संपत्ती. हा मंत्र आहे ओम गण गणपते नमः. याचाच अर्थ कला आणि विज्ञानाचे संरक्षक आणि बुद्धी आणि बुद्धीचे देवता असलेल्या भगवान गणेशांना मी नमस्कार करतो. हा मंत्र धन, समृद्धी आणि यशासाठी भगवान गणेशांचे आशीर्वाद मागतो. नियमित जप केल्याने जीवनामध्ये धन आणि समृद्धी येऊ शकते. याचे फायदे संपत्ती आकर्षित करते आणि आर्थिक स्थिरता सुनिश्चित करते. नकारात्मकतेपासून संरक्षण देते. तुमच्या आध्यात्मिक प्रवासात आत्मजागरूकता सुधारते. गणेश चतुर्थीच्या वेळी याचा मोठ्या प्रमाणात जप केला जातो आणि पुढील दिवस यशस्वी होण्यासाठी तुमच्या ध्यानाचा भाग असू शकतो. तसेच ध्यान करताना केंद्रबिंदू म्हणून दिवस सुरू करण्यापूर्वी तुम्ही या मंत्राचा जप करू शकता. पुढचा मंत्र आहे ओम विघ्नेश्वराय नमः म्हणजेच अडथळे दूर करणे. मंत्र ओम विघ्नेश्वराय नमः. याचाच अर्थ मी अडथळ्यांच्या परमेश्वराला नमन करतो. ओम गणगणपते नमःचा जसा फायदा होतो तसाच ओम विघ्नेश्वराय नमः हा एक शक्तिशाली मंत्र आहे जो गणपती बाप्पाच्या हस्तक्षेपामुळे मार्गातील कोणत्याही अडथळ्यांना दूर करतो. हा मंत्र सर्व प्रकारचे अडथळे दूर करून सुख आणि शांती आणि यशाचे जीवन सुनिश्चित करण्याची परमेश्वराला विनंती करतो. याचे फायदे म्हणजे वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंध मजबूत करते, अंतर्ज्ञानी शक्तींना तीक्ष्ण करते, तुमच्या मनात शांती आणि समाधान निर्माण करते. जेव्हा जेव्हा तुम्हाला कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागतो तेव्हा ओम विघ्नेश्वराय नमः हे मंत्र तुम्हाला समस्याग्रस्त परिस्थितीत स्पष्टता मिळवण्यासाठी आणि माहितीपूर्ण निर्णय ऐकण्यासाठी मन एकाग्र करण्यासाठी मदत करू शकते. पुढचा मंत्र आहे गजाननं भूतगणादि सेवितं कपितजंबू फलासारा भक्षितम. याचाच अर्थ मी हत्तीमुखी देवतेला नमस्कार करतो ज्याची सेवा भूतगण करतात आणि जो कपिष्ट आणि जंबू फळांचे सार ग्रहण करतो. हे पवित्र श्लोक आध्यात्मिक वाढीस मदत करते, परमात्म्याशी खोलवर नाते सुनिश्चित करते. हा एक असा मंत्र आहे जो आंतरिक शक्ती, स्पष्टता आणि उद्देशाची भावना आणतो. याचे फायदे म्हणजे देवी शक्तीवरील विश्वास आणि आत्मविश्वास, चिंता कमी करते, मन शांत करते, नात्यांमध्ये सुसंवाद निर्माण करते. गजाननं भूतगणादि सेवितं तुम्हाला चिंता कमी करून आणि भावनांचे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करण्यास मदत करून संकटाच्या काळामध्ये आराम देते. हिंदू शाळांमध्ये मुलांना अध्यात्माच्या जगाची ओळख करून देण्यासाठी हा पहिला मंत्र म्हणूनही जपला जातो. पुढचा मंत्र विनायक स्तोत्रम मानसिक शांती. मंत्र आहे मुदकारथ मोदकम सदा विमुक्ती साधकम. याचाच अर्थ मी वक्रसोंड आणि मोठे शरीर असलेल्या लाखो सूर्यासारखे तेज असलेल्या देवताची पूजा करतो. मी अडथळे दूर करणाऱ्या देवाची प्रार्थना करतो. आजच्या धावपळीच्या जगात मानसिक शांती हा एक खजिना आहे. विनायक स्तोत्रम ही भगवान गणेशांना समर्पित श्लोकांची मालिका आहे जी मानसिक शांती आणि शांती सुनिश्चित करते. नियमित पठण करून
मनाला शांत करू शकते, चिंता कमी करू शकते आणि प्रसन्नतेची भावना निर्माण करू शकते. याचे फायदे म्हणजे ताण कमी करते, मानसिक शांती प्रदान करते, वाईटांपासून दैवी संरक्षण देते, ज्ञान आणि समज वाढवते. हा मंत्र 5 श्लोकांनी बनवलेला आहे, ज्यामध्ये गणेशाचे गुण आहेत. तो तुम्हाला नकारात्मक प्रभावांपासून दूर ठेवण्यासाठी आणि विचारांची स्पष्टता निर्माण करण्यासाठी भगवान गणेशांचे आशीर्वाद मागतो. पुढचा मंत्र आहे गणपती स्तोत्र सामर्थ्य आणि धैर्य. मंत्र आहे प्रणम्य शिरसा देवम गौरीपुत्रम विनायकम. याचाच अर्थ मी गौरीपुत्र दिव्य गणेशाला अत्यंत श्रद्धेने नमस्कार करतो. जीवनातील आव्हानांना शक्ती आणि धैर्याची आवश्यकता असते. गणपती स्तोत्र हा एक अतिशय शक्तिशाली मंत्र आहे, जो भक्तांच्या हृदयात शक्ती आणि धैर्य निर्माण करतो. हा एक मंत्र आहे जो लवचिकता सुनिश्चित करते, ज्यामुळे व्यक्ती जीवनातील आव्हानांना तोंड देऊ शकते. याचे फायदे जीवनातील आव्हानांना तोंड देण्याचे धैर्य देते, स्पष्टता वाढवते आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढवते, आध्यात्मिक वाढ आणि समज वाढवते. हा मंत्र तुमच्या इच्छा आणि महत्त्वाकांक्षा पूर्ण करतो. या व्यतिरिक्त दीर्घ आणि निरोगी आयुष्य निर्माण करण्यासाठी याचा जप केला जातो. पुढचा आहे यशासाठी गणपती मंत्र ध्येय साध्य करणे. ओम गण गणपते नमः. मी माझ्या प्रयत्नांमध्ये यश मिळवण्यासाठी सर्व प्राण्यांच्या परमेश्वराला नमस्कार करतो. प्रत्येक व्यक्तीचे ध्येय आणि महत्त्वाकांक्षा असतात. यशासाठीचा हा गणेश मंत्र सर्व प्रयत्नांमध्ये प्रगती सुनिश्चित करणारा जप आहे. याचे फायदे आत्मविश्वास आणि दृढ निश्चय वाढवते, नकारात्मकता ऊर्जेपासून तुमचे रक्षण करते, यश मिळवण्यासाठी जीवनातील अडथळे दूर करते. जेव्हा तुम्हाला मेंदूत धुके वाटत असेल तेव्हा तुम्ही तणावपूर्ण परिस्थितीत हा मंत्र जपला पाहिजे. हे तुमचे डोके स्पष्ट ठेवण्यास मदत करेल आणि या व्यतिरिक्त हा मंत्र तुमच्या ध्यान दिनचर्येचा भाग म्हणून समाविष्ट करून किंवा यश मिळवण्यासाठी दिवसाची सुरुवात करून तुमच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनवू शकता. नंतर आहे सिद्धिविनायक मंत्र. मंत्र आहे ओम नमो विनायकाय सर्व कार्याय कर्तेय सर्व विघ्न प्रशसनाय सर्व जय वश्यकरणाय सर्वजन सर्वत्री पुरुष आकर्षणाय स्वाहा. याचाच अर्थ मी सर्व कार्य करणारा, सर्व अडथळे दूर करणाऱ्या, सर्व यशांवर नियंत्रण ठेवणारा आणि सर्व प्राण्यांना आकर्षित करणारा सिद्धिप्राप्त विनायकाला नमस्कार करतो. शेवटी सिद्धिविनायक मंत्र हा सौभाग्यासाठी जप आहे, जो भगवान गणेशाला तुमच्या जीवनात शुभेच्छा, यश आणि समृद्धी प्रदान करण्याची विनंती आहे. नियमित जप केल्याने तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होऊ शकतात आणि आशीर्वादांनी भरलेले जीवन सुनिश्चित होऊ शकते. याचे फायदे सौभाग्य आकर्षित करते, अहंकारापासून मुक्त होण्यासाठी मदत करते, आत्मविश्वास वाढवते. सिद्धिविनायक मंत्र विपुलता, विवेक आणि यशासाठी भगवान गणेशांचे आशीर्वाद मागतो. ते तुमच्या मार्गात येणारे अडथळे, अगदी वरवर दिसत नसलेले अडथळे देखील दूर करण्यासाठी मदत करते. अशा प्रकारे आज आपण गणपती बाप्पांचे काही मंत्र आणि त्या मंत्रांचा अर्थ, त्यापासून होणारे फायदे हे आपण पाहिलेले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.